वैशाली करमरकर यांच्या संस्कृती रंग या पुस्तकातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. कधी विचार केलाय का की परदेशात आपलं अगदी साधं नेहमीचं वागणं सुद्धा दुसऱ्या कुणाला तरी धक्कादायक वाटू शकतं आणि मग यातून खूप मोठे गैरसमज होऊ शकतात, नाही का? तर अशा वेळी नेमकं काय करायचं? हे पुस्तक आपल्याला तेच सांगतं. यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या संस्कृतीत जी गोष्ट आदराची मानली जाते ती दुसऱ्या संस्कृतीत प्रचंड विचित्र वाटू शकते. पुस्तकात याला क्रिटिकल इन्सिडेंट्स असं म्हटलंय. म्हणजे बघा, सुदीप नावाचा एक भारतीय तरुण एका जर्मन आजींना मदत करायला जातो आणि आदराने चक्क त्यांच्या पाया पडायला लागतो. आता आपल्यासाठी हे नॉर्मल आहे, पण त्या आजींना हे इतकं अनपेक्षित वाटतं की त्या गोंधळूनच जातात. आता दुसरा मुद्दा, तो म्हणजे ग्लोबल नोमॅड्सचा. हे म्हणजे ते लोक जे कामानिमित्त सतत देश बदलत असतात आणि मग अनेक संस्कृतींमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या मनात एक गोंधळ उडतो. आपण नक्की कोण आहोत किंवा आपलं घर नेमकं कुठलं? अगदी सिंगापूरमधल्या त्या कुटुंबासारखं, जे मुलांच्या भविष्यासाठी मुंबईत राहावं की आपल्या मूळ गावी परतावं या विचारात अडकले आहेत. मग या सगळ्यावर उपाय काय? आणि इथे येतो पुस्तकातला तिसरा आणि शेवटचा मुद्दा, आंतरसांस्कृतिक साक्षरता. म्हणजे जर्मन असेच असतात किंवा भारतीय तसेच वागतात असे शिक्के न मारता ते तसे का वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं. असं केल्यानं अनेक गैरसमज टाळता येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर संस्कृती रंग आपल्याला या ग्लोबल जगात वावरण्यासाठी एक नवी समजूतदार दृष्टी देतं.